ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या प्रतिमेस प्रथम मी वंदन करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. आजचा हा कार्यक्रम आम्हाला कोणत्याही वर्गाकडे नसल्यामुळे आपले प्रेरणास्थान व मार्गदर्शक आपले मुख्याध्यापक श्री पानबुडे सर यांनी हा कार्यक्रम आमच्याकडे दिला, त्यामुळे मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणूनच आज अमर आहे सावित्री, म्हणूनच आज अमर आहे सावित्री. धडे पुढे तिच्या लेकींनी गिरविले. देशात स्त्री शिक्षणाची क्रांती निर्माण करणाऱ्या सावित्रीबाईंना माझे त्रिवार अभिनंदन. कोणताही काची शान, अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पंचपुत्रे मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आता सिंगम मॅडमनी आणलेल्या अध्यक्षीय सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे. मान्यवरांचे हवे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनीही राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. आजच्या आपल्या अध्यक्षा पंचपुत्रे मॅडम यांचं स्वागत आपल्या शाळेच्या गादेकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक साजरी करत आहोत, म्हणून मी उपस्थित सर्व विद्यार्थिनींचं स्वागत शब्दसुमनांनी करते आणि प्रातिनिधिक स्वरूपात वर्ग 5व्या अ च्या खुशी चव्हाण आणि हिचं स्वागत पंचपुत्रे मॅडम करतील असं मी विनंती करते. वर्ग 5व्या ब मधील कुमारी अनुष्का शिंदे हिचे स्वागत आजच्या प्रमुख पाहुण्या वैशाली धोंगडे मॅडम करतील. नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल आमची एकी, पुन्हा उदयाचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी हा विचार या मुली नक्कीच सार्थ करतील. यानंतर वर्ग 9व्या क च्या विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करणार आहेत कुमारी भक्ती राऊत आणि कुमारी श्रावणी मुत्तलवाड. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशाने गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशाने गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्व घडले, पूर्वनियोजित पूर्व घडले सावरल्या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी छान, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी छान. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पानपुडे सर यांना आमंत्रित करते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांचा वाढदिवस आहे त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साजरा करतो. आजच्या या बालिका दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय पंचपुत्रे मॅडम, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्या, आपल्या समोर शासकीय दवाखाना आहे, या दवाखान्यातील परिचारिका वैशालीताई धोंगडे मॅडम, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक गायकवाड सर व आजच्या कार्यक्रमाचं यशस्वीरित्या नियोजन करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सिंगम मॅडम आणि पांडे मॅडम व माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख आपल्या सगळ्यांना आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल एवढंच होतं, त्यातून पुढे स्त्रियांना, मुलींना शिक्षणाची द्वारे ज्यांनी उघडी करून दिली ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्यामुळं मुलींना या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. याविषयीची अधिकची माहिती आपल्याला इथून पुढं आजच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आहेत, ते तुम्हाला यातून त्यांची ओळख करून देतील. तो कार्यक्रम तुम्ही सर्वांनी अतिशय छान पद्धतीने ऐकायचा आहे. आज आपल्या शाळेमध्ये वैशालीताई धोंगडे मॅडम आल्यात, त्याबद्दल मी त्यांच्या शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सौ वैशाली धोंगडे मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंजिरी पांडे मॅडम यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करते आणि परिचयाकडे वळते. वैशाली धोंगडे मॅडम या आपल्या समोरच असलेला जो सरकारी दवाखाना आहे, उत्तरवार हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये त्या काउन्सिलर आहेत. काउन्सिलर म्हणजे सल्लागार. आपल्या शाळेतील विद्यार्थी काही लागलं, जखमी झाले किंवा आपल्याला कोणताही जर उपचार घ्यायचा असेल किंवा काही क्रिया करायच्या असेल तर आपण आधी आपल्या समोरच्या हॉस्पिटलमध्येच जातो, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्या दिसतातच आणि आपण दुसऱ्या ठिकाणी पळत असतो. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा यांना छोट्या छोट्या 2 मुली आहेत आणि अशाही स्थितीत तरीही त्यांनी कोरोनाच्या काळात अगदी सगळ्यांना मदत केली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे आणि सेवा तत्पर वृत्ती आहे. अनेक ठिकाणी या कोरोनाच्या काळात त्यांनी जवळपास सगळ्यांनाच मदत केली आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना, आणि म्हणून अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला, सन्मान केला. आपण थोडक्यात केला आहे, पुष्पगुच्छ वगैरे देऊन, पण त्यांना त्याचा आनंद इतका झाला. जेव्हा मी सर्वप्रथम विचारलं की वेळ आहे का, येऊ शकता का, त्यावेळेस म्हणजे साखळे विद्यालयात बोलवलं, हाच माझा खूप मोठा सन्मान आहे. आणि इतका आनंद झाला की या शाळेबद्दल मला काहीतरी बोलायला मिळेल, सांगायला मिळेल. आणि अशा या मनमिळावू असलेल्या धोंगडे मॅडम यांचा मी अल्पसा परिचय करून दिला. त्यांच्या भाषणातून त्या तुमच्याशी हितगुज साधतीलच. धन्यवाद. करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. सुरुवातीला तर मी मंजिरी पांडे मॅडम यांनी माझा खूप छान असा परिचय करून दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. महाराष्ट्राची दिव्य ज्योती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती, गाऊया त्यांची आरती. महाराष्ट्राची दिव्य ज्योती, गाऊया त्यांची आरती. नमन माझे सावित्री, आज आहे त्यांची जयंती. नमन माझे सावित्री, आज आहे त्यांची जयंती. जिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, जे सत्तामध्ये उतरवलं, असे राजमाता, राष्ट्रमाता
आई जिजाऊ आणि जे स्वप्न त्यांचं पूर्ण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज, युग पुरुष संभाजी महाराज, अज्ञानातून अंधकारातून ज्यांनी या ज्ञानाची ज्योत आम्हा तुम्हाला दाखवली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले हे फुले दाम्पत्य, तसेच या भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, आरक्षणाचा हक्क प्रदान करणारे राजश्री शाहू महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, अहिल्याबाई होळकर, या सर्वांना, या थोर महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा करतोय. बघा, सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा काढल्या हे सर्वांना माहिती आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यामधील नायगाव येथे झाला. अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेचा काळ बघा, आपण सगळं पुस्तकामधनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, शिकतोय, पण 200 पूर्वीचा काळ जो आहे तो आज मी मागोवा घेणार आहे. बघा, त्या काळी काय होतं, ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचा जन्म सुद्धा झाला नव्हता तो काळ तुम्हाला सांगते. त्यावेळेची स्थिती अतिशय दैनिक होती. मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचा काही हक्क नव्हता, कारण की मुलगी शिकली तर हे म्हणणारे काही लोक होते की स्त्री जर शिकली, ती जर सबला झाली, अबला स्त्री जर सबला झाली तर या देशाचं काय होईल, ती पुढे जाईल, हे सगळे मनामध्ये एक वृत्ती होती. परंतु या वृत्तीला पुढाकार घेऊन जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कार्य केलं ते खूप आपल्यासाठी मोलाचं आहे. आणि ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला, अतिशय लहान वय होतं. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिकवले, त्यांना जाणीव करून दिली की सावित्रीबाई तुम्हाला शिकायचं आहे आणि हे तुमच्या हातूनच होणार आहे. त्यावेळेस त्या शिकल्या आणि मग त्यांनी पुण्याला भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा 1848 ला काढली. त्यावेळेस 5 मुली त्यावेळेस होत्या आणि शिक्षणाची पद्धती पहा कशी होती. त्यावेळेस पेन वगैरे काही नव्हते. दगडांची वजाबाकी, गुणाकार कसा करायचा, फळं, फुलं, फांद्या हे समोर ठेवून त्यांनी एक शिक्षणाचा पाया रोचला आणि त्याच्यानंतर प्रगती झाली. हे केव्हा शक्य झालं मला सांगा बरं. त्यांच्या पुढे हे ध्येय होतं की नाही, शिक्षणाने हा अंधकार दूर करता येईल आपल्याला. त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण हे एक गुरगुरणारं दूध आहे जे सर्वांना वाचलं पाहिजे आणि सर्वांनी घेतलं पाहिजे, तरच या महाराष्ट्राची, या जगाची, या भारताची ही सगळ्या रचना बदलतील. कारण की त्या काळी स्त्रियांना बघा, अवघ्या लहानपणी त्यांचा विवाह एका म्हाताऱ्यांशी व्हायचा आणि मग म्हातारा व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर त्यांचा मृत्यू व्हायचा आणि यावेळेस सुद्धा त्यांना सती जावं लागत होतं. ही प्रथा त्यांना मोडायची होती, या प्रथेला त्यांना विरोध करायचा होता. ही भयंकर स्थिती त्यांनी बदलविली. हे कोणी? सावित्रीबाई फुलेंनी. आणि हे केव्हा शक्य झालं? त्या जर नसतं तर तुम्ही आम्ही असतो का? आणि बघा ना, प्रेरणा तो इकडे तिकडे जायला नको, तुमच्याच शाळेमध्ये आहे. आदरणीय पंचपुत्रे मॅडम, आदरणीय रोहिणीताई झरकर, मंजिरी पांडे मॅडम, बघा ना, कितीतरी त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे आपल्या शाळेमधलं. आणि ही शाळा खरंच खूप खूप छान शाळा आहे, संस्कारमय शाळा आहे. हे केव्हा शक्य झालं? केव्हा शक्य झालं? ज्यावेळेस आपले पितामह महात्मा ज्योतिबा फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या. हे सगळं परिवर्तन घडून आणलेलं आहे. आणि आपल्याला बघा, त्यांची जयंती केव्हा साध्य केल्या जाईल? ज्यावेळेस आपले स्वप्न आपण पूर्ण करू, ती खास जयंती होईल. बरोबर आहे की नाही? त्यांनी जे काही त्रास सहन केला ते कुणासाठी सहन केला? तो आपल्यासाठी सहन केला. नाहीतर त्यांना उत्तुंग अशी झेप घेता आली, ते स्वतःसाठी काही कारकीर्द करता आली असती, परंतु त्यांनी स्वतःसाठी काही केलं का? नाही. समाजासाठी, जगासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी, की हे तळागाळातले लोक पुढे गेले पाहिजे आणि खरंच शिक्षण काय हे त्यांना घेता आलं पाहिजे. ही परिस्थिती ही सावित्रीबाई फुले यांनी बदलवलेली आहे आणि ती परिस्थिती आपल्याला आज बदलवायची आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला आपलं ध्येय, आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. या जयंतीनिमित्त त्यांच्या मागोवापेक्षा आपल्याला ही शिक्षण पद्धती कशी अंमलात आणायची आणि त्यांचे संस्कार आपल्या याच्यामध्ये कसे उतरवायचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे.
बघा, आज आपल्याला या चांगल्या संकुलामध्ये आपले आई वडील शिक्षणासाठी पाठवतात, बरोबर आहे की नाही? 2 पैसे जे शिल्लक जे ठेवतात ना आई बाबा आपल्या पोटाला चिंता घेऊन, त्या 2 पैशाचं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते प्लॅन करायचं आहे. फेल टू प्लॅन, प्लॅन टू फेल. सावित्रीबाईंचं जे आज जगभर अजरामर झालेलं जे नाव आहे, कशामुळं? त्या जर नसत्या तर आज आपण नसतो. म्हणून त्यांची जय जयकार आज होते. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख उड़ने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ती उडान तुम्हाला घ्यायची आहे. ते स्वप्न तुम्हाला साध्य करायचं. मी तर मुलांना सांगते, अरे नशा करनी है तो मेहनत की करो, नशा करनी है तो मेहनत की करो, बीमारी सक्सेस की आपाप आ जाएगी. ते सक्सेस तुम्हाला गाठायचं आहे. ते ध्येय, ते प्लॅन. आज बघा, आपण म्हणतोय की बरेचसे मुलं मुली कितीतरी काळ आपण मोबाईल बघतो, बघा ना, परंतु टाइम लिमिट ठेवलं पाहिजे. शांततेच्या काळात जास्त रक्त सांडलं तर युद्धाच्या काळात ते कामी येतं, माहिती आहे का तुम्हाला? त्यामुळे हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि जी आपली झेप जी आहे ती गरुडासारखी घ्यायची आहे. गरुडाची झेप माहिती आहे तुम्हाला कशी आहे? 5 किलोमीटरचा जो भक्ष आहे, ऐकून घ्या, गरुडासारखी झेप यासाठी घ्यायचा आहे की त्याची जे नजर जी असते तीक्ष्ण अचूक असते. 5 किलोमीटरचा भक्ष तो इथनं तो अटॅक करतो. ती झेप तुम्हाला घ्यायची आहे. ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आज बघतोय आपण स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये, बघा, सरपंच, पाटील, त्याच्यानंतर सीएम पदावर. आज प्रतिभाताई पाटील सारख्या, इंदिरा गांधी सारख्या महान स्त्रिया ज्या घडल्या, कशामुळे घडल्या? आणि बघा, संघर्ष केल्याशिवाय काही नसतं जीवनामध्ये प्रत्येकाला. आज ज्या या शाळेमध्ये स्त्री ज्या शिक्षिका आहे, कुठल्याही पदावर कार्यरत आहे, समाजसेविका असो, क्रीडा क्षेत्र असो, की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर संघर्ष प्रत्येक स्त्रीला येणार, प्रत्येक पुरुषाला येणार. तो संघर्ष आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या संघर्षामधलंच आपल्याला एक यश प्राप्त होतं. करा ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करा. आज बघतोय आपण जास्त वेळ टिकू शकत नाही. आपण सातत्याने अभ्यास तरी करतोय का? कन्सल्टन्सी ठेवतोय का? हो की नाही? आज या शाळेचं खूप छान नाव आहे, नावाजलेली ही शाळा आहे. प्रत्येक दरवर्षी या शाळेचा खूप चांगला रिझल्ट येतो. चांगले आदर्श शिक्षक आहेत आणि त्या आदर्श शिक्षकांचं तुम्हाला एक पालन करायचं आहे. चांगला अभ्यास करायचा आहे, चांगलं मोठं व्हायचं आहे. केव्हा होईल? ज्यावेळेस हे स्वतः तुम्हाला तयार करावं लागेल, हो की नाही? आणि बघतोय की आज जे असतं, जे वय जे असतं 16 वर्ष, काय म्हणतोय आपण, थोडंसं इकडे तिकडे पाऊल टाकण्याचं वय असतं. हे जे पाऊल जे आहे तुम्हाला ते थांबवायचं आहे. आणि हे टर्निंग पॉईंट असतं तुमचं. जे म्हणतो ना आपण 9वी 10वीचं जे वय टर्निंग पॉईंट आहे. ह्या वयामध्ये थोडं संयम पाळा. वाईट वृत्तीला आळा घाला. वाईट वृत्तीमागे पडू नका. मी तर पोरांना म्हणते, तुम्ही सूर्य व्हा. सूर्य, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे. संस्कार, वाईट वृत्ती यापासून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आज बघतो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, प्रेम प्रकरण अगदी ज्यांना पोरांना कळत नाही ह्या गोष्टी आपण पडतोय. नाही, जे वेळ आहे, योग्य वय आहे, त्या वयात करायचं. अरे मोठ्या पदावरचा क्लास 1 सुपर क्लास 1 व्हा. पृथ्वी सूर्याभोवती फिरणार, बरोबर आहे की नाही? की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. मी तर प्रत्येक मुलींना म्हणे, अहो तुमच्याकडे 1 नाही, 10 नाही, 1000 नाही, लाखो मुलांनी बघितलं पाहिजे, परंतु बघण्याची नजर ही सन्मानाची असली पाहिजे. तो सन्मान तुम्हाला करायचा आहे. पुढे आपल्या आई वडिलांची मान काय असली पाहिजे. ही माझी मुलगी बघा क्लास 1 ऑफिसर, ही माझी मुलगी बघा क्रीडा क्षेत्रामध्ये फर्स्ट. ही उंच मान तुम्हाला करायची. आणि क्षणभंगूर जे स्वप्न असतात त्याच्या मागे पळू नका. हे क्षणाचं जे स्वप्न असतात ना, त्याला वाव द्यायचा नाही जीवनामध्ये. कारण की काय होतंय, नकळत आपल्याला एखादी वस्तू सुंदर दिसते आणि नकळत त्या वस्तूला आपण हात लावण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? मला काय म्हणायचं लक्षात घ्या. त्या क्षणभंगुरासाठी, त्या क्षणासाठी आपण सुखासाठी मागे पळतो. त्याच्यानंतर आपल्या त्या वस्तूला हात लागतो आणि नकळत आपल्याला जखम होते. त्यानंतर त्या जखमेचं गॅगरिंग होतं आणि गॅगरिंग होऊन जीवन उद्ध्वस्त होतं. त्याच्यानंतर आपल्याला कळते, नाही ती काच आहे. काय आहे ती? त्या काचला आपल्याला स्पर्श करायचा का? म्हणजे वाईट वृत्तीकडे वळायचं का? आपल्याला वळायचं का? आपल्याला मोठ्या पदावर जायचं आहे.
आणि बघतोय आपण कितीतरी मुलं लहानपणापासून व्यसन करतात, हो की नाही? या व्यसनाला आई जातात की नाही बरं तुम्ही? हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि घरामधलं ठीक आहे, आपले आई वडील प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे लक्ष ठेवतील असं असतं का बरं? आई मोलमजुरी करणारे असतात, जॉब करणारे असतात, हो की नाही? आणि त्यांनी ठीक आहे नाही, या ज्या वयात जे लक्ष द्यायचं ते लक्ष देतातच, शिक्षक तुमचे लक्ष देतात, परंतु 24 तास तुमच्याकडे त्यांची नजर असते का बरं? ते आपल्याला करायचं आहे की नाही? शाळा सुटल्यानंतर आपली जबाबदारी आहे की नाही? चांगला अभ्यास करणं, जे शिक्षकांनी सांगितलेलं आहे ते फॉलोच करणं. परीक्षा आहे, अभ्यासाला पूर्ण वेळ अभ्यासाला द्या. अभ्यासाने तुम्हाला झपटून काढलं पाहिजे, ते तुमचं सौंदर्य आहे. काही काम नाही तुम्हाला फॉपट पसारा करायचं, मेकअप करायचं, पार्लरमध्ये जायचं. तुम्ही युनिक आहात. प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री खूप सुंदर आहे. प्रत्येक मुलगी सुंदर आहे. तुम्ही युनिक आहात. काहीच आवश्यकता नाही तुम्हाला मेकअप हे सगळ्या करून. आणि तुमची सौंदर्य जे कशात दिसेल, तुम्ही उद्या मोठ्या पोस्टवर व्हाल. मी तर म्हणते मुलांना, ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या त्या क्षेत्रातील शिवाजी व्हा, कुठलंही क्षेत्र असो. आणि मुलींना म्हणेल, तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये रस आहे, आवड आहे, त्या क्षेत्रातील तुम्ही सावित्री व्हा. आणि वाईट वृत्तीला आळा घाला. कारण की बरेच प्रकरण बघतोय आपण की आज छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होतात, मुलं जे काही प्रकरण करतात, हे कुठेतरी आपल्याला आळा घालायचा आहे. प्रत्येक मुलांना सांगते की प्रत्येक मुलीकडे एक बहीण म्हणून बघा. प्रत्येक आपली नजर कशी असली पाहिजे बघण्याची चांगली. आपली बहीण काय, ती बहीण काय, हो की नाही? आणि हे चांगले संस्कार आपल्याला स्वतः आणायचे आहे. चांगले शिक्षक तुमच्या सहवासात आहे, त्यांच्या या संकुलातील सगळ्या शिक्षकांचा तुम्ही लाभ करून घ्या. खूप भाग्यवान आहोत तुम्ही, इतक्या चांगल्या शाळेमध्ये आहात. मला तर फार फार साखळे शाळा बघा, माहिती आहे का, माझं प्रॉपर आहे, माझं माहेर आहे जवळ, परंतु या साखळे शाळेविषयी मी 8वी 9वीत असतानापासूनच मी नाव ऐकलं होतं. योगायोगाने माझं लग्न इकडे झालं, जॉब इकडे झाला आणि मला प्रत्यक्ष ही शाळा पाहायला मिळाली. आणि आज तर मला बोलवलं, खूपच बरं वाटलं. म्हणजे जे काही माझं स्वागत केलं तर इतकं म्हणजे मन भारावून गेलं, मला माझ्याकडे ते शब्द नाहीये. आणि या शाळांचं मी गुणगौरव नेहमी गात राहील. आणि हा गौरव तुम्हाला पुढे कसा नेता येईल त्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न करायचे आहे. आज आपल्याला चांगलं शिक्षण मिळतं, चांगलं राहायला मिळतं, चांगले कपडे मिळतात. बघा, आपण मी तर म्हणते प्रत्येक पालकांनी मुलांना अभ्यास करा असं म्हणण्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीत लिहून बघावं ती मुलं कसा अभ्यास करतात, कसं शिक्षण घेतात. कारण की ते अडाणी आहे. आणि एखाद्या त्याच विद्यार्थ्यांना तो महल दाखवा, ती बिल्डिंग दाखवा की अभ्यास करून आज पुढे गेलेला माणूस परदेशामध्ये जातोय आणि परदेशामधलं शिक्षण घेऊन ही उन्नती करतो, त्यावेळेस त्याचा बंगला बघा. आणि मी तर प्रत्येक मुलींना म्हणते की तुम्ही फक्त शिक्षण कशासाठी घ्यायचं असं वाटते का तुम्हाला? की नाही, मला चांगला नवरा मिळाव, चांगला धनाढ्य पैसे असावं, ह्यासाठी शिक्षण घ्यायचं का आपल्याला? अहो, मी तर प्रत्येक मुलींना म्हणेन, तुमची बाहेरपासून तर किचन पर्यंत चांगली स्टँडर्ड चप्पल तुमच्या पायात असली पाहिजे. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही सुपर क्लास वन व्हाल. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पदावर राहाल. केव्हा बदल होईल? ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वप्न मनाशी बाळगा. आणि स्वप्न असं बघा की उघड्या झोपेत नका बघू, उघड्या डोळ्यांनी बघा, मी झालो, मी IPS झाली, मी तहसीलदार झाली, मी तलाठी झाली. आज मी म्हणते माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत सगळ्या चांगल्या पोस्टवर आहे. अभ्यास करून, कुणीही पैसा भरून किंवा पैसे देऊन मॅनेजमेंट कोट्यामध्ये नाही. आज मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला सांगते, स्वतःच्या 4 व्हीलर त्यांच्याकडे स्वतः आहे. नवऱ्यांचा तर इन्कम बाजूलाच आहे, पण त्या परिस्थितीमधून निघालो. आणि हा जर आत्ताचा काळ, त्याच्या आधीचा काळ बघा, तेव्हाही शिकल्या की नाही महिला, शिकल्या की नाही? म्हणून हा बदल आपल्याला करायचा आहे. हे जेवढे मुली इथे बसलेत ना, मला तर सगळ्या मुली चांगल्या पोस्टवर बघायच्या आहे, कधी ना कधी तरी. मी तर म्हणेन, जेव्हा मी म्हातारी होईल त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या, मला तुमचा चेहरा दिसला पाहिजे. ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे बेटा. आणि बघा कसं असतं की संस्कार खूप गरजेचा आहे. वाईट वृत्तीला वळू नका, प्रेमात पडू नका. हे तात्पुरतं क्षण असतात. अभ्यासाच्या चर्चा करा, अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, योगासनं करा, चांगला आहार घ्या. सकाळी 5 मिनिटं देवापुढे शांत बसा, सायंकाळी शांत बसा. आपण दिवसभरामध्ये काय करतो हे तुम्ही अॅनालाइज करा. आणि आपला अभ्यास कशा करायचा हे एक ठरवा. आपली अपॉर्च्युनिटी काय, आपल्या स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेस पॉईंट काय आहे, आपलं ध्येय कसं करायचं, आपल्याला सक्सेस आणण्यासाठी काय करावं लागेल, हा प्लॅन तुम्ही करा.
बरोबर आहे की नाही? प्लॅन करा पक्का आणि चांगलं काय घ्यायचं हे घ्या. मोबाईल बघा ना, निश्चितच आता कसं होतं की कोरोनाच्या काळामध्ये आपण शाळा नव्हत्या त्यावेळेस आपण यूज करायचं भरपूर, परंतु त्याचा कितपत आपण वापर केला पाहिजे, आपण काय बघितलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपण वाईटच बघतो की नाही? चांगल्या गोष्टी बघायचं की नाही? आपली दूरदृष्टी चांगली ठेवा, करा, ध्येय पूर्ण करा तुमचं आणि सातत्य ठेवा. त्यासोबत आपलं आरोग्यही चांगलं ठेवा. बाहेरचं जे जंक फूड आहे, वेपर्स आहे, हे बाहेरचं खाणं टाळायचं. हा एका दिवशी आवड आहे, परंतु जे काही विटॅमिन्स, कॅल्शियम आहे, आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्याचं जे आहे ते सर्व आपल्या घरामधल्या सगळ्या पदार्थामध्ये मिळतं. डाळी आहे, कडधान्य आहे, या सगळ्या गोष्टी खा. आजकाल मुलं मुलींचं फार विकनेस दिसतं, मला स्ट्रॉंग दिसतच नाही. अहो स्ट्रॉंग आहे, छान घ्या त्यांच्याकडनं, हो की नाही? आणि मी तर म्हणते ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. उपवास वगैरे करा, परंतु लिमिटेशनमध्ये एक श्रद्धा असली पाहिजे. अंधश्रद्धेच्या मागे लागता कामा नाही. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या कशा आहे. निश्चित मला एका क्लासमध्ये आणि पोरींशी सुद्धा मला चांगल्या प्रकारे हितगुज साधायचं आहे. मी नक्कीच ती वेळ सरांना मागणार आहे इथली. आणि छोटंसं 2 ओळीचं तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे. चालेल का? कारण की तुमचं पण तिकडे वेळ होत आहे आणि मला 12:30ला माझ्या हॉस्पिटललाही कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यामुळे मला तिथे पण जायचं आहे. अगदी छोटंसं 2 ओळीचं तुमच्यासाठी मी आजच्या दिनी गाणं म्हणणार आहे. चालेल? आवडेल ना तुम्हाला? अरे वा, किती छान विद्यार्थी ना, खूप सुंदर. लाडकी छकुली माझी मोठी गुणवान, लाडकी छकुली माझी मोठी गुणवान, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, दिगंतात अंधारात धुके दाट दाट, ध्यान कळा फुलविते उद्याची पहाट, तिला तिच्या पायावरती उभी मी करीन, तिला तिचा एक पैसा जोडून शाळा शिकवीन. रूढी प्रथा परंपरा मुलीच्या जीवाला, बंधनात जगता जगता उभा जन्म गेला, तिला तिच्या पायावरती उभी मी करीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. फाटकत लुगड मला फाटकीच साडी, शाळेमध्ये जाया तुझला नवीन पुस्तक पाटी, 6 वर्ष झाले आता नाव नोंदवीन, 6 वर्ष झाले आता नाव नोंदवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. लाडकी छकुली माझी, लाडकी छकुली माझी. जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जय रमाई, जय सावित्री. छान गीत सादर केलं आणि तुम्हाला उपदेशही केला त्यांनी. मी मॅडमला सांगू इच्छिते तुमच्या वतीने, तुम्ही आता वागणार आहे ना मॅडमनी सांगितलं तसं? हां, तर मी मॅडमला तुमच्या वतीने आश्वासन देते की आमचे विद्यार्थी तुम्ही जे मार्गदर्शन केलं सांगितलं त्याप्रमाणे वागतील. यानंतर विद्यार्थिनी कुमारी संघर्ष बर्डे वर्ग 8वा क ही आपले विचार व्यक्त करणार आहे. व्यासपीठ चंद्राप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला त्यांच्या जीवनावर आधारित काही गोष्टी सांगणार आहे, तरी ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सावित्रीमाईच्या कपाळावरती तो आडवा टिळा आहे ना, तो आडवा टिळा आम्हाला सांगतो की उभी व्यवस्था सुद्धा आडवी करण्याची ताकद असणारी स्त्री म्हणजे सावित्रीमाई फुले. आमच्या शिक्षण व्यवस्थेत सांगितले की तो डोंगर, ती टेकडी, तो डोंगर आणि ती टेकडी, तो समुद्र, ती नदी, तो म्हणजे छोटा आणि ती म्हणजे छोटी.
म्हणजे आमच्या मराठीच्या व्याकरणातच सांगितलंय, छोटी ती कोण दुय्यम. एखाद्या स्त्रीला विचारलं की ती कुंकू का लावते, तर ती सांगते माझा नवरा जिवंत आहे म्हणून मी कुंकू लावते. विचारा कुठल्याही नवऱ्याला की स्वतःची बायको जिवंत आहे म्हणून तो कुंकू लावतो का, तर नाही. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते. ही राजमुद्रा शिवरायांना देणारे शहाजीराजे जिच्या कुशीतून स्वराज्याचं लाडकं स्वप्न साकार झालं, ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचं डामडूल उभं राहिलं, ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचं ज्वलंत जिवंत उदाहरण, मराठी मनाचा अभिमान आणि स्वाभिमान, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदारानं निद्रेतून 4 तास सोडून 20 तास कष्ट करून स्वराज्याचे संरक्षण केलं, ते छत्रपती संभाजीराजे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे म्हणणारे बहुजन समाजाचा मान मनकट मस्तिष्क बळकट करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले. बाईची जात कांद्याची पात, मारली लात पडली तांदळात, बाईला अक्कल नसते असे इथल्या समाजव्यवस्थेने सांगितलं होतं. ज्यांनी ह्याच व्यवस्थेला लात मारून स्वतः शिक्षण घेतले आणि स्त्रियांना शिक्षण दिले, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या राणीनं औरंगजेबाची कबर याच मातीमध्ये रोवली, ज्या राणीनं औरंगजेबाला याच. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातच नव्हे तर बहुजनांना आरक्षण देणारे, संपूर्ण जगामध्ये आरक्षबंद राजा राजश्री शाहू महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणून संपूर्ण भारतात संतांचे विचार पसरणारे. संतांनाही खूप सोपं वाटतं, पण त्या वेळच्या कालखंडातला आढावा घेतला तर स्त्रियांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं लग्न म्हाताऱ्या नवऱ्याशी लावून दिलं जायचं. म्हातारा नवरा लवकर मरायचा आणि ते म्हातारा मेल्यानंतर त्या स्त्रिया विधवा व्हायच्या, अथवा त्या स्त्रिया विधवा झाल्यानंतर पतीच्या सरणाला बांधून सती जायच्या. अशी त्या काळची प्रथा होती. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की त्या काळची प्रथा अशी का होती, तर त्या काळी स्त्रियांना शिक्षण दिले जायचे नव्हते. तुम्ही म्हणाल की त्या काळी स्त्रियांना शिक्षण का दिले जायचे नव्हते, तर त्या काळी त्याचं कारण असं आहे की त्यांना माहीत होतं जर का आपला तबला जमला तर कर्मठांचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही, म्हणून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला नव्हता. आणि याच कालखंडामध्ये सावित्रीबाईचा जन्म झाला. अज्ञानानं आणि रूढी परंपरेनं ग्रासलेल्या समाजामध्ये एक स्त्री सावित्री म्हणून, एक ज्योत म्हणून जन्माला येते, एक मशाल म्हणून जन्माला येते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह होतो. मित्रांनो, आजच्या या युगामध्ये 18व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांचे जीवन चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित होते. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे पाप समजले जायचे. अशा 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 नायगाव जिल्हा सातारा येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. एका नव्या अध्यायास इथून सुरुवात झाली. म्हणून तर म्हणतात ना, बेटियां सबके नसीब में कहा होती है, रब को जो घर पसंद आए वह बेटियां होती है. परंतु आजचा काळ बदलला, वेळ बदलला, पण लोकांची मानसिकता बदलली नाही. आजही आपल्याला म्हणावे लागते की बेटी बचाव बेटी पढाव. सावित्री आई स्वतः शिकले आणि मुलींनाही शिकवलं. आज बस कंडक्टर पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजविले आहे. पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. आज मी इथे उभी आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच. शेवटी आणि आमच्या शिक्षण व्यवस्थेत सांगितले, तो डोंगर, ती टेकडी, तो समुद्र, ती नदी, तो म्हणजे छोटा, ती म्हणजे मोठी. म्हणजे आमच्या मराठीच्या व्याकरणात सांगितले, छोटी ती कोण दुय्यम. आज जर इथे बसलेल्यापैकी एखाद्या मुलीला विचारलं की ड्रेस घालण्याऐवजी पॅन्ट शर्ट घाल, तर ती घालेल का? हो, नक्कीच घालेल, का नाही घालणार. एखाद्या मुलाला जर विचारलं की ड्रेस घाल म्हणून, तर तो काय म्हणतो ते बघा, तो फक्त एवढंच म्हणेन, आम्ही काय दुय्यम आहे का? म्हणजे मुलगी ही दुय्यम समजली जाते, मुलीचे कपडे हे दुय्यम समजले जातात. माझ्या भावांनो, दादांनो, ड्रेस घाला असं मला तुम्हाला सांगायचं नाही. मुलगी ही दुय्यम नाही आहे, ती सुद्धा समान आहे. मुलीला समान अधिकार द्या, समानतेने वागवा, भेदभाव करू नका. तुम्ही म्हणाल याच्या पुढे काय होईल? अहो, याच्या पुढे तिला जन्माला जरी घातली तरी 3 वर्षाची होते, 5 वर्षाची होते, 10 वर्षाची होते, 11 वर्षाची होते. मात्र आम्हाला तिच्यावरती बलात्कार होताना दिसून येतो. 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या छोट्या मुलीवरती बलात्कार होतो आणि आपली समाजव्यवस्था म्हणते तिने अपुरे कपडे घातले म्हणून बलात्कार झाला. 3 वर्षाच्या मुलीवर अपुरे कपडे घातल्याने बलात्कार होता, हे करण्या एवढा मोठा प्रश्न पडायला लागतो. 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार होतो आणि आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये
तात्काळ निकाल का लागत नाही तर अजिबात लागत नाही. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छिते, जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है, रास्तों पर तो सभी चलते हैं मगर जो रास्ते बनाए वही इंसान है, वही इंसान है. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल पांडे मॅडम आणि मंजिरी मॅडम मी यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार, मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार. माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार, माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार. यानंतर कुमारी श्रद्धा शरद पवार वर्ग 5वा ह ही आपले विचार व्यक्त करण्यासाठी येते. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत. नाही, बैठे बैठे सावधान. विद्यार्थी मित्रो, मला सूचना आली की 1 ते 2 मिनिटात बोला. ठीक आहे. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्यामुळं मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, भाग्य लाभलं, असे कोट्यावधी बहुजनांचे मुक्तिदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला, त्याचबरोबर आज ज्यांची जयंती आहे त्या सावित्री आई यांच्या विचाराला मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय पंचपुत्रे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक पानपुडे सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र, धोंगडे मॅडम यांनी तुम्हाला अतिशय प्रेरणादायी असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मुलांना त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सूर्य व्हा, कारण सूर्याभोवती पृथ्वी फिरते. त्याचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एवढं काही यश मिळवा, क्लास 1 क्लास 2 अधिकारी व्हा. मुली जे आहे तुमच्या पाठीमागं रांग लागेल, रांग. ही कॅटरीना कैफ आहे, कॅन्सर. ही माधुरी दीक्षित आहे, कॅन्सर. ही करीना कपूर, कॅन्सर. एवढ्या मुली तुमच्या मागं लागतील लग्नासाठी, केव्हा तुम्ही जर लायक बनाल तेव्हा, हे त्यांना म्हणायचं होतं. आणि मुलींनो, आज सावित्री आईची जयंती आहे. हा कुठल्याही नेत्याची, महापुरुषांची जयंती आपण तुम्हाला त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून प्रेरणा मिळावी आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रेरणा घेऊन तुमच्या जीवनाची वाटचाल करावी, म्हणून हा खटाटोप असतो. मुलींनी आजच्या दिवशी काय करायचं? तुम्हाला सावित्री आईसारखा त्रास आहे का? तुम्हाला शाळेत बसू दिल्या जात नाही का? मग तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आहेत. मॅडमनं सांगितलं की तुम्ही नको त्या वयात नको ते करू नये. मलाही मुलगी आहे, मी मुलीचा बाप आहे. एक वेळ अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल, परंतु 16व्या वर्षात 16वं वर्ष हे धोक्याचं असते. ते जपलं पाहिजे आणि आपलं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही ऑफिसर व्हा, डॉक्टर व्हा, प्राध्यापक व्हा, जे काय व्हायचं ते करा. आणि त्यानंतर तुम्ही सरळ सरळ सांगायचं म्हणजे, तेव्हा लव्ह मॅरेज केलं त्याला सगळं जग, आई वडील सुद्धा त्याला समर्थन करतील तुमच्या त्या निर्णयाला. पण आता तुम्ही या वयात शिक्षण घेताना नको ते जर केलं तर तुमच्या जीवनाचा अस्सल ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आणि तुमचे जे बाबा आहेत तुमच्याकडून आज धरून बसलेले आहेत, त्यांची मान शर्मेने खाली जाईल. असं कुठलंही कृत्य करू नये. कोणाच्या मनात आज विचार असेल, साहजिक आहे या वयात विचार येणं, परंतु तो आज आपल्या घरी जाऊन संकल्प केला की माझ्या मनात असं चालू आहे, घालमेल,
त्या आजच्या आज आपण बाजूला सारलं पाहिजे आणि आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे. असो, मी सावित्री आईचं शिक्षण, जन्म हे काही सांगणार नाही, 1-2 मिनिट दिलेलं आहे मला. सावित्री आईंच्या काळामध्ये इथल्या व्यवस्थेने मॅडम, इथल्या स्त्री असेल, त्याचबरोबर वंचित समाज असेल, इथला बहुजन असेल, इथल्या या वंचित, बहुजन आणि स्त्री वर्गावर अतिशय घातक असे निर्बंध लादलेले होते आणि ते या कचाट्यामध्ये सापडलेले होते. ज्योतिबांनी जेव्हा इथल्या अस्पृश्य समाजाची व्यथा, दशा, वेदना आणि शिक्षणापासून वंचित असल्यामुळे सर्वांगाने त्यांचा जो विकास आहे खुंटलेला होता, ते पाहून ज्योतिरावांना दुःख व्हायचं. त्यांच्या मनात एक अग्नी भडकायचा की मी या वंचित समाजासाठी इथल्या स्त्रियावर जो चूल आणि मूल भोगवस्तू म्हणून या समाजाने पाहतो, याच्यातून याला बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मनात एक विचाराची ज्योत पेटली होती. त्या ज्योतीला सावित्री आईने फुंकर घातली आणि खऱ्या अर्थाने त्या क्रांती ज्योती झालेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की आता संगोपन केंद्र काढलेली आहेत, हे सगळं आहे, पण सावित्री आई त्याही पलीकडे जाऊन शिक्षणाचं तर काम त्यांनी अवलौकिक केलेलंच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन सावित्री आई ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. तुम्हाला माहित आहे 2 वर्षापूर्वी कोरोना विसरले का रे तुम्ही? कोरोनामध्ये काय हाल होते? आपल्या शेजारच्या घरी जर कोणाला ताप आला तर आपलं दार 24 तास बंद राहायचं की नाही? राहायचं ना. आपण मार्केटमध्ये सुद्धा जायचं नाही, कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग होता, आहे की नाही? तर कोरोनाचं तुम्हाला माहित आहे, मी कोरोनाबद्दल सांगणार नाही, परंतु अशाच प्रकारचा एक आजार प्लेग नावाचा, सावित्री आई जेव्हा हयात होत्या, जिवंत होत्या, तेव्हा प्लेग नावाचा एक आजार आला होता, सेम कोरोनासारखा. आणि सावित्रीबाई यांनी, धोंगडे मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले की ज्या, मॅडम तुम्ही वाचलं असेल, सावित्री आई यांनी जो मुलगा दत्तक घेतलेला आहे त्या मुलीचं 6व्या वर्षी लग्न झालं होतं आणि तिचा नवरा हा 9व्या वर्षी वारला, खचकला, जो की 35 वर्षाचा होता. आणि त्या काळात इथल्या शिक्षण समाज व्यवस्थेने स्त्रियावर जे इतके अनन्वित अत्याचार केले, त्या स्त्रीला एकतर त्या नवऱ्याबरोबर त्याची चित्ता रचायचे म्हणजे सरण, आणि त्याच्यावर तिला जिवंत टाकून द्यायचं. कल्पना करा मुलींनो, 9 वर्षाची मुलगी आहे, तिचा नवरा मेला, त्याचं सरण जळत आहे, या मुलीचे हातपाय बांधायचे, इच्छा राहते का कोणाची मरायची, त्याच्यावर बांधून तिच्या आई वडिला समोर त्या चितेवर तिला जाळायचे आणि तिचे केशवपन करायचे. आता इकडे मला सांगा, एखादी मुलगी आहे का टक्कल केलेली आहे का? आमच्या इकडे आहे, आता माझं अर्ध झालं, त्या मुलीचं टक्कल करायचे आणि तिला घराच्या बाहेर सुद्धा पडता येत नव्हतं. सामाजिक कार्यात, लग्न समारंभ असतील, कुठल्याही कार्यक्रमात त्या स्त्रीला येता येत नव्हतं. 4 भिंतीच्या आतच राहायचं. कल्पना करा मुलींनो, किती वेदनादायी जीवन असेल त्या मुलीचं. 9 वर्षाची आहे, चिकणी केलेली आहे, तुम्हाला लवकर समजावं म्हणून केशवपन केलेलं आहे, कुठल्याच कार्यक्रमात जायचं नाही. आणि ही जी 9 वर्षाची मुलगी आहे, आजही तेव्हाही जे वाईट विचाराचे लोक होते तेव्हाही आहेत, आजही आहेत. ती त्या मुलीचा गैरफायदा घेतला आणि त्याच्यामधून ती गरोदर राहिली आणि त्या गरोदर राहिलेल्या मुलीचा, त्या मुलीला मुलगा झाला. तो मुलगा सावित्री आई आणि ज्योतिराव यांनी दत्तक घेतला. त्याला एवढं शिकवलं की त्याला डॉक्टर बनवलं.
डॉक्टर बनवलं त्याला. ज्या विधवा स्त्री आहेत आणि त्यांच्यावर लोकांनी अन्याय केले, त्या गरोदर राहिल्या, त्यांच्या मुलांना सांभाळण्याचं काम करायच्या. कल्पना करा तुम्ही, आपल्या घरची एखादा माणूस इतका कंजूस असतो की आपल्या घरची भाजी सुद्धा देताना दुसऱ्याला 4 वेळेस विचार करतो. पण एवढं काम करताना बघा त्यांचं किती मोठं मन असेल, किती असामान्य लोक असतील. कोविडच्या काळामध्ये एकमेकाला माणसांचा संपर्क नव्हता. प्लेगची साथही तशीच होती. प्लेगनं एका दिवशी लाख माणसं मरायचे. दुपारी वडील मरायचा, 4 वाजता त्याची आई मरायची, सायंकाळी जे काही 1-2 लेकरं आहेत ते मरायचे आणि 7 वाजता घराला कुलूप लागायचं. असा प्लेगची साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी त्यांचा मुलगा जो आहे यशवंत, त्याला बोलवलं, त्याला पुण्याला दवाखाना उघडायला लावला आणि जे प्लेगनं ग्रस्त आहेत त्या सगळ्या लोकांना स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात त्या न्यायच्या. एक गायकवाड नावाचा मुलगा 7-8 वर्षाचा असेल, त्याला प्लेगची लागण झाली. सावित्रीबाईंना हे जेव्हा समजलं, सावित्रीबाई स्वतः त्या मुलाच्या घरी गेल्या. वास्तविक पाहता तो दलित मुलगा होता. त्या 7-8 वर्षाच्या मुलाला त्यांनी स्वतः खांद्यावर घेतलं आणि त्यांचा जो मुलगा आहे यशवंत डॉक्टर, त्याच्या दवाखान्यात नेलं आणि खांद्यावर आणल्यामुळे त्यांना सुद्धा प्लेग झाला. मुलगा वाचला, पण सावित्रीबाई त्या प्लेगमुळं मरण पावल्या. हे सावित्रीबाईंच्या शिक्षणाबरोबर सुद्धा सामाजिक काम सुद्धा खूप मोठं आहे. अशा या सावित्रीबाईंना मी स्त्रींसाठी मलाही 2 ओळी आठवल्या. मुलगी ही मुलगीच असते. स्त्रिया, मग जगातली कुठलीही स्त्री असो मॅडम, स्त्रीचा जेव्हा मी बारकाईनं अभ्यास करतो तेव्हा माझ्या आकलनानुसार मला असं वाटते की पुरुषापेक्षा स्त्री ही फार सहनशीलता स्त्रीमध्ये आहे. कुठली स्त्री असो, आम्ही एकदमच एक्साइट होतो. स्त्रिया फार शोषक आहेत. स्त्री आहे म्हणून हे जग आहे. स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे. आणि मुलींनो, शेवटी एक वाक्य सांगतो आणि स्त्रीवरच्या 2 कविता हे करून माझ्या शब्दांना विराम देतो. तुम्ही आजच्या दिवशी सांगितलेलं मुलगी आहे म्हणून हे जग आहे. कुठल्या मुलगी जन्माला घेऊन येते प्रेम आणि माया. मुलगी जन्मालाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. ती कधी मुलगी असते, ती कधी आई ती कधी मुलगी असते, कधी ती पत्नी असते, कधी ती बहीण असते, कधी ती आई असते. सासर आणि माहेर यांना उजळणारी ती एक ज्योत असते. सासर आणि माहेर उजळणारी स्त्री एक ज्योत असते. पुनश्च एकदा सावित्रीबाई यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या आयोजक यांनी आदरणीय अक्किनवार मॅडम यांनी ऐनवेळी मला या ठिकाणी बोलण्यासाठी पाचारण केलं, त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचपुत्र मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आपल्या समोर जी ते प्रतिमा मांडलेली आहे त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी शतशः नमन करते आणि थोडक्यात समारोप करते. मला जाणीव आहे बराच वेळाचे तुम्ही इथे बसून आहात, अतिशय शांत पद्धतीने बसून आहात. तर 2 मिनिटं अजून सहनशीलता दाखवा. आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री पानपुडे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री गायकवाड सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर सर्व बंधू आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा कार्यक्रम अगदी शॉर्ट नोटीसवर तयार झाला. काल कळालं संध्याकाळी आणि आमच्या मैत्रिणींनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुनियोजित असा हा कार्यक्रम तयार केला. एवढं बहारदार संचलन तर मी यापूर्वी कधी पाहिलंच नाही आणि ऐकलं पण नाही. अध्यक्षाचं वर्णन खूप छान केलं मॅडमनी सुरुवातीला.
अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान आणि विचारांची खाण. एवढा दर्जा मी पहिल्यांदाच ऐकला अध्यक्षाला मिळाले. त्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे माझ्या मैत्रिणींची. तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन आपण साजरा केला आज. या कार्यक्रमात आयोजक, नियोजक आणि मार्गदर्शक या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते. 2 मुलींनी स्वागत गीत खूप छान म्हटलं. नव्या बच्या मुलींनी अतिशय चांगला आवाज आहे मुलींचा, छान म्हटलं. त्यांना मार्गदर्शन करणारे जे कोणी असतील त्यांना सुद्धा धन्यवाद. मुलांनी 2 मिनिटं शांत करा, मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एक छोटीशी कविता मला आवडली, तीच फक्त तुमच्यासमोर मी सादर करणार. त्यानंतर वैशाली धोंगडे मॅडम येऊन गेल्या. आम्ही अनौपचारिकरित्या तिला वैशू म्हणतो, कारण ती वयानं लहान आहे आमच्यापेक्षा. आपल्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षिका मंजिरी मॅडम यांच्या घरी त्या भाड्याने राहतात, त्यामुळे आम्हाला सतत वैशू वैशू का नाव पडतं. तर खऱ्या अर्थानं आज पांडे मॅडमनी हिरा शोधून काढला आपल्या कार्यक्रमासाठी. एवढं जबरदस्त मार्गदर्शन केलं आणि माझं निरीक्षण चालू होतं. मुलं अगदी पिनड्रॉप सायलेन्स होतं. त्याच गोष्टी आम्ही सांगतो दररोज वर्गात शिकवताना, चालता बोलता, पण आपण काना डोळा करतो. बाहेरून कोणीतरी आलं, काहीतरी 4 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही छान वागता त्यांच्यासमोर. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आमची एक विद्यार्थिनी आहे, ही शांभवी, किती वेळची उभी आहे बिचारी. तिच्या पण सहनशीलतेला सलाम. एकच कविता मला ती आवडली. यूट्यूबवर खूप काही आहे, मी परवाच्या दिवशी पण सांगितलं तुम्हाला. मला फक्त ही छोटीशी कविता आवडली, तीच सांगते तुम्हाला. तू होतीस म्हणून, असं टायटल आहे या कवितेचं. तू होतीस म्हणून सावित्रीबाई फुलेंना उद्देशून म्हटलेलं आहे. सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला. एक एक शब्द महत्वाचा आहे मुलांना, ऐका, तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील ह्या काही ओळी. सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले. भयमुक्त झाली नारी. भयमुक्त म्हणजे भीती सोडून दिली नारी. नारी म्हणजे स्त्री. भयमुक्त झाली नारी. तू पाया जगाचा, तुझवर उभी दुनिया सारी. तू पाया जगाचा, तुझवर उभी दुनिया सारी. बेटी बेटा मनात सारे. तू कायदा असा केला. बेटी बेटा समान सारे, तू कायदा असा केला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्यात अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्यात अर्थ आला. तू ढाल संयमाची. संयमाचं प्रतीक आहे स्त्री म्हणजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती मारामारी करत नाही स्त्री. कधी पाहिलं का तुम्ही तिला मारामारी करताना? नाही, संयम आहे तिच्या ठिकाणी. तू ढाल संयमाची, झेलिल्या शेण शिव्या. लिहिली काव्य फुले, आतून अंकुरल्या ओव्या. तोडण्या अज्ञान बेड्या, अज्ञानाच्या बेड्या तोडण्यासाठी. तुझा शब्द तलवार झाला. इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, पेन इज मायटर दॅन स्वॉर्ड. पेन म्हणजे लेखणी, स्वॉर्ड म्हणजे तलवार. तलवारीपेक्षा पेन ही जास्त ताकदवर असते. म्हणजे पेननं लिहिलेलं जे काय आहे त्याचा प्रभाव त्या तलवारीपेक्षा जास्त असतो. म्हणून असं एकाने म्हटलं आहे ना, पेन इज मायटर दॅन स्वॉर्ड. इथं पण तेच म्हटलेलं आहे. तुझा शब्द तलवार झाला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू प्रेरणा स्त्रीत्वाची. तू प्रेरणा स्त्रीत्वाची. तू लढलीस लढाई माझी. जग बदलविना हव्या. जग बदलण्यास मी होईल वारस तुझी. जग बदलण्यास मी होईल वारस तुझी. तुझ्यामुळेच माझ्या सृजनाचा सत्कार झाला. तुझ्यामुळेच माझ्या सृजनाचा सत्कार झाला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या असण्याला अर्थ. मी आज जी काय आहे स्त्री, ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे माझ्या अस्तित्वाला अर्थ निर्माण झाला. कोटी कोटी मी कृतज्ञता व्यक्त करते सावित्री मातेच्या प्रती आणि आपली सर्वांची रजा घेते. पुनश्च सर्वांचं एकदा कौतुक करते आणि थांबते. थँक्यू.
सर्व विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आता मॅडमनी मला म्हणजे माझ्याबद्दल म्हटलं की वैशाली मॅडमला बोलवलं आणि हिरा शोधला चांगला, परंतु तो हिरा मी नाही शोधला. या कार्यक्रमाच्या आधी जो कार्यक्रम होता आपला महापरिनिर्वाण दिन, त्यावेळेस महाराज सरांनी वैशाली मॅडमला आमंत्रित केलं होतं, परंतु त्या कामानिमित्त येऊ शकल्या नाही. म्हणून मी त्यांना फक्त आठवण करून दिली की तुम्ही येऊ शकता का. तर त्यांनी महाराज सरांच्या आमंत्रणाला मान दिला, तो हिरा त्यांनीच शोधला. हे मला तुम्हाला इथं आवर्जून सांगायचं होतं. त्याचं श्रेय महाराज सरांनाच आहे. त्यानंतर आता शेवटचा टप्पा आहे कार्यक्रमाचा, तो म्हणजे आभार प्रदर्शन. आणि त्यासाठी मी आपल्या शाळेतल्या मॅडम मेने मॅडम यांना आमंत्रित करते. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत. तुम्ही बऱ्याच वेळपासून कार्यक्रम ऐकताय. 2 मिनिटं फक्त शांत राहायचंय. मुलांमध्ये फार गोंधळ चाललेला आहे. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, ज्यांच्यामुळे आज शाळेमध्ये मुली दिसतात. आज त्यांच्याचमुळे मी पण इथे उभी आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षा लाभलेल्या पंचपुत्रे मॅडम, त्यांच्याचमुळे आज अध्यक्षस्थान भूषवित आहेत. त्यामुळे आम्ही कायमच त्यांच्या ऋणात राहणार. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ज्येष्ठ शिक्षिका पंचपुत्रे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या वैशाली धोंगडे मॅडम, त्यांनी खूप सुंदर विचार तुमच्या समोर सांगितले आणि तुम्ही त्यांचं अनुकरण कराल अशी अपेक्षा आणि आश्वासने त्यांना दिल्या गेलं. त्यांनी हे विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पानबुडे सर, पर्यवेक्षक श्री गायकवाड सर यांचेही आभार. तसेच उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच आभार. अनावधानाने जर कुणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार मानून, आणि तुम्ही पूर्ण वेळ शांत बसलात, थोडासा गोंधळ केला 5 मिनिटं, पण तुमचंही सगळ्यात जास्त कौतुक. या ठिकाणी आभार प्रदर्शन. धन्यवाद.